शिकण्याचं ठराविक वय असं नसतं. काही लोक बालपणी शाळेत जाऊन शिकतात, काही लोक मोठे झाल्यावर आयुष्याच्या लाथा खाऊन शिकतात. आणि जर कोणी एखाद्या फील्डमध्ये एक्सपर्ट असेल तर लोक म्हणतात की हा तर आईच्या गर्भातूनच शिकून आलाय. पण ही आईच्या गर्भात शिकण्याची गोष्ट शक्य आहे का? चला विचारूया आपल्या पुढच्या आयडिया बाजला. मुंबईची चेतना अजय बेडिया. आमच्या या मंचावर तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि टायटन्स, चेतनाजींनी पिच सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की या आयडिया स्टेजवर आहेत. चला मी तिथे बसतोय, तुम्ही तुमची पिच सुरू करू शकता. थँक्यू सो मच. टायटन्स, आपण एका छोट्याशा गोष्टीपासून सुरुवात करूया. महाभारतातल्या अभिमन्यूची, ज्याने आपल्या आईच्या गर्भात चक्रव्यूह भेदायला शिकला होता. पण अभिमन्यूची गोष्ट अर्धवटच राहिली, कारण तो चक्रव्यूहच्या आत तर गेला पण बाहेर येऊ शकला नाही. आयुष्य पण एक असंच चक्रव्यूह आहे, एक सर्कल, ज्याला वूम पासून विजडम पर्यंतचा एक सर्कल म्हणतात. प्रश्न हा आहे की आपण लहानांपासून ते वृद्धांपर्यंत हे चक्रव्यूह किंवा सर्कलला कंप्लीट करण्यासाठी त्यांना तयार करू शकतो का? आपण म्हणतो की घर ही पहिली शाळा आहे, आईचा गर्भ पहिले युनिव्हर्सिटी आहे आणि फॅमिली पहिले टीचर्स आहेत. पण हे टीचर्स ट्रेनच झाले नसतील, जर सिलेबस अर्धवटच असेल, तर हे सर्कल पूर्ण कसं होणार? आता कन्सेप्शन मध्ये डिले होत आहेत. प्रेग्नेन्सी कन्फ्यूज आणि अनगायडेड पद्धतीने सुरू आहेत. मुलांमध्ये बिहेवियर प्रॉब्लेम आणि डेव्हलपमेंट डिले वाढत आहे. फॅमिलीज न्यूक्लिअर होत आहेत. वयोवृद्धांना एकटेपणा जाणवत आहे. प्रॉब्लेम हा नाही की नॉलेज अवेलेबल नाही. नॉलेज तर सगळीकडे इंटरनेटवर पसरलेलं आहे, पण ह्या नॉलेजला एक सिंपल, एका प्रॅक्टिकल पद्धतीने अप्लाय करण्याची सिस्टमच नाहीये. या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आहे G3 घर घर गुरुकुल. G3 घर घर गुरुकुल एक असे वेल स्ट्रक्चर्ड इकोसिस्टम आहे, ज्याचा पाया आहे वैदिक विजडम, एपिजेनेटिक्स आणि न्यूरोसायन्स. प्रत्येक लेवलसाठी एक अशी प्ले बेस्ड टूलकिट जी ही गोष्ट नक्की करेल की कोणतीही गोष्ट अभिमन्यूच्या गोष्टीसारखी अर्धवट राहणार नाही. प्रत्येक घर बनेल एक सक्षम गुरुकुल आणि प्रत्येक सर्कल होईल कंप्लीट. चेतनाजी, या घर घर गुरुकुलची आयडिया तुम्हाला किती वर्षापूर्वी आली होती? घर घर गुरुकुलची आयडिया मला 5 वर्षापूर्वी आली होती. आणि तुम्ही तेव्हाच काम सुरू केलं आणि 5 वर्ष लागली तुम्हाला इकडे पोहोचायला? काम तर 25 वर्षापासून सुरू आहे, पण याला नाव मी दिलं 5 वर्षापूर्वी. 25 वर्षांपासून काम सुरू आहे म्हणजे मला समजलं नाही. आय एम अ मदर अँड एड्युकेटर टर्न एड्युप्रिनियर. गेल्या 25 वर्षापासून मी हाच प्रयत्न करतेय. लर्निंग इंटरेस्टिंग अँड टीचिंग इझी. मी तुमचे प्रोडक्ट्स बघू शकते का? नक्कीच, मला आवडेल. प्लीज या ना. मला तुम्हाला 2 बॉक्स बद्दल नक्कीच सांगायचं आहे. फर्स्ट इज द बिगिनिंग, कारण आरंभ प्रचंड होणं गरजेचं आहे. आणि हे जे आहे सिनियर सिटीजन साठी आहे, कारण अंत भला तो सब भला. ठीक आहे. आधी हे पाहूया. प्रेग्नेन्सी, याचं मूळ आहे न्यूरोसायन्स, एपिजेनेटिक्स. जसं वेनेवर द चाइल्ड इन द बूम, जेव्हा मूल आईच्या गर्भामध्ये असतं, प्रत्येक मिनिटाला 2,50,000 न्यूरॉन्स डेव्हलप होत असतात. आणि या सगळ्या मॉम साठी ऍक्टिव्हिटीज आहेत? कपल्ससाठी, पॅरेंट्ससाठी, ओ. फॅमिलीसाठी. मी तुम्हाला एक सोपी पद्धत सांगते. जर आजच्या जनरेशनला आपण मेडिटेट करायला सांगितलं, ओके, तर ते त्यांच्यासाठी सोपं असेल का? नाही. नाही. पण मी हे तुमच्याकडून खेळता खेळता करून घेतलं तर? अच्छा. करून घ्या, जरा प्रॅक्टिस करायला लावा ना यांना. हे घ्या. ब्लो द बॉल अँड कीप द एअर इन फॉर 3 मिनिट्स. 3 काउंट्स. Blow केल्यावर ball वर जाईल ना? तर करा, मग ब्लो करा. आता ते करत राहा. 3 काउंट्स, 5 काउंट. 1 2 3. नो प्रॉब्लेम. इट इज सायन्स.
तुम्ही जेव्हा ब्लो करता तुम्ही विचार करू शकत नाही. मेडिटेशनचा अर्थ काय आहे? टू बी इन द प्रेझेंट मोमेंट. आता पुन्हा ट्राय करा. हा आता डोंट टेल मी तुम्ही विचार करत होता. नक्कीच करत आहे. प्रयत्न नक्कीच करत होते. बट आय होप इट हेल्प यू. Absolutely. सो दॅट इज द आता थिंग. क्वेश्चन चांगले येतील. तुमचे असे काही प्रोडक्ट्स आहेत का की जे ग्रँड पेरेंट्स आणि ग्रँड चिल्ड्रन्सना एकत्र आणतील? ग्रँड पेरेंट्स, फॅमिली पेरेंट्स आणि मुलांमध्ये कम्युनिकेशन बिल्ड करणं गरजेचं आहे. पण कोणते प्रश्न विचारायचे त्यासाठी आम्ही हे प्रश्न तयार केले आहेत. पिक एनीवन अँड सी. संदेश जी, blink your eyes as much as you can. थँक्यू फॉर शेअरिंग जे तुम्ही आम्हाला Very दाखवलं. nice. थँक्यू. या मला तुम्हाला मनापासून कॉम्प्लिमेंट्स द्यायचे आहेत. घर घर गुरुकुल खूप उत्तम ब्रँडिंग केलंय तुम्ही. खूप कॅची लाईन आहे, मिनिंगफुल आहे. ज्या प्रकारे तुम्ही हे दृश्य दाखवलंय त्याचं ब्रँडिंग पण खूप छान आहे. हाऊएव्हर मला प्रोडक्टमध्ये टॉईजच्या व्यतिरिक्त किंवा जे गेम्स तुम्ही खेळवताय त्या व्यतिरिक्त हा जो कॉन्टेंट आहे, डिजिटायझेशनच्या या जमान्यात बोर्ड गेम्स अजूनही प्रिव्हेलंट. तरीही मला असं वाटतं की बाकीचा कॉन्टेंट डिजिटल केला जाऊ शकतो. बरोबर. तुम्हाला बरोबर कशा आहे. प्रकारे ह्याला बिझनेस मॉडेलमध्ये Yes. कन्वर्ट करायचंय हे मला अजून तरी कळलेलं नाहीये. ज्या प्रकारे मी सांगितलं, आम्ही एक इकोसिस्टम बनवत आहोत. तर त्याची ही पहिली स्टेज आहे. जसे तुम्ही बॉक्स ओपन कराल तिथे तुम्हाला एक स्कॅन कोड दिसेल, ज्याला स्कॅन करून तुम्ही एका कम्युनिटीचे मेंबर बनाल. एव्हरी डे त्यांना ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत ज्या त्या डिजिटल माध्यमातून जातील, जिथे त्यांच्याकडे नेहमी 15 दिवसानंतर एक वेबिनार असेल, गेमिफिकेशन असेल, प्रत्येक गोष्ट असेल जेणेकरून ते जोडले जातील. आणि त्याची सेकंड स्टेज आहे जे आहे त्याचे डिजिटलायझेशन करिक्युलम, जे आमचं ऑलरेडी प्रोसेस मध्ये आहे आणि रेडी होत आहे. आणि त्याची थर्ड स्टेज आहे दॅट इज ऑफलाईन एक्सपिरियन्शियल सेंटर. प्रत्येक चौकामध्ये बिगिन विथ झिरोचं सेंटर असणार, जिथे जशी जशी त्यांची एक एक फेज कम्प्लीट होत जाणार, सुरू होत जाईल, ते तिथे आल्यानंतर ती ऍक्टिव्हिटीज एक्सपिरियन्स करू शकतील. हे किट मी तुम्हाला एकदा दाखवतो तिकडे येऊन. तुम्ही या तिन्ही यूज केसेस मध्ये का जात आहात? कारण मुलांचं लेट्स से 2, 3, 4 वर्षांच्या मुलांचं फार मोठं मार्केट आहे, प्रेग्नंट बायकांचं फार मोठं मार्केट आहे आणि सिनियर्सचं पण फार मोठं मार्केट आहे. मग तुम्ही स्टार्ट करत असताना तुम्हाला तिन्ही मार्केट्स मध्ये का जायचं? प्रत्येक घरात आजी पण आहे, मुलं पण आहेत, गरोदर आई पण आहे, कोणी ना कोणीतरी आहेत. जेव्हा घरातून एखादी गोष्ट जाते ना तर दुसरी गोष्ट आपोआपच निघून जाते. कुणी आहे ज्यांना तुम्ही हो, आहे कन्सल्ट ना. करता, ज्यांना तुम्ही मेंटरशिप प्रमाणे पाहता? मिस्टर राममूर्ती गरुडा आहेत, जे श्री सत्यसाई इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च आणि फाउंडेशनचे मेंबर आहेत बँगलोरहून. हो प्लीज त्यांना बोलवा ना. आमच्या या मंचावर तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. सो श्री राममूर्तीजी, तुम्ही कसे काय जोडले गेला त्यांच्यासोबत? जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये मॅडमने स्टॉल लावला होता, तर मी स्टॉलच्या आत गेलो. मला टॉईजमध्ये खूप इंटरेस्ट आहे. मी थोडा बिझनेस करतो, म्हणजे मुलांना काय चांगलं वाटतं त्या कंपनींना सपोर्ट करतो. तर मी मॅडमचा तो स्टॉल पाहिला. तर बालपणापासून म्हणजे प्रेग्नन्सी स्टेजपासून इवन द ग्रोईंग चिल्ड्रन अँड ऑल्सो अप टू द एल्डरली पीपल, इट अट्रॅक्टेड मी व्हेरी हाय. मला वाटलं की जर असं चांगलं प्रोडक्ट आहे तर मी विकू शकतो, कारण काहीतरी चांगलंच होईल. आतापर्यंत किती सेल हो. झालाय? सो आम्ही पायलट रन केलं आहे 100 किटचं. 100 किट ज्या आहेत ज्या फार छान विकल्या गेल्या आहेत. ज्यांनी पण पाहिलंय, ऐकलंय आणि बोलतायत की आमच्या वेळी का काय नव्हतं. प्राइस आहे एका किटची? एका किटची प्राइस आहे 3500. बापरे. तर चेताजी हे सांगा की तुम्हाला आमच्या टायटन्स कडून काय अपेक्षा आहे? 75 lakhs ॲट कन्व्हर्टेबल नोट. चला पब्लिक डिमांड पण घेऊन टाकूया. ओ वाव. 48% लोकांना वाटते की याची गरज आहे आणि 52% लोकांना वाटते की याची गरज नाहीये. पण ही ऑडियन्स एक्झॅक्ट एज मध्ये एक्झॅक्ट नाहीये. एज मध्ये नाहीये. हे आता अशा एज मध्ये आहेत जिथे कदाचित ज्यांना माहितीच त्यांना नाही. त्यांना माहित माहितीच नाही. नाहीये. थोडे जास्त मोठे झालेत ते. संदेशजी, तुम्ही सांगा तुम्हाला हात मिळवायची इच्छा आहे की नाही? आज मी तुमच्यासोबत हात मिळवू शकत नाही, कारण माझ्यासाठी हे फार लवकर आहे इन्व्हेस्ट करण्यासाठी.
मी पण आज हात मिळवू शकणार नाही, थँक्यू. कारण मला असं वाटतं की तुम्हाला अजून थोडा जास्त विचार करायची गरज आहे की तुमचं प्रोडक्ट एक्झॅक्टली काय आहे आणि किती मोठा हा बिझनेस बनू शकतो. जिमी तुम्ही? हा माझा झोन नाहीये, त्यामुळे मी आज तुमच्याबरोबर हँडशेक नाही करू शकत. तरीही अगदी मनापासून मी प्रार्थना करेन की या कॉन्सेप्टला सक्सेस लाभो आणि तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळो. दॅट मीन्स अ लॉट. थँक्यू थँक्यू. जिमी. शैली तुम्ही? मी तुम्हाला सोशल मीडियावर फॉलो करेन आणि तुमच्या जर्नीला नक्की पाहीन, पण आज Okay. तुमच्या बरोबर मी हात नाही मिळवू शकणार. ओके, थँक्यू. थँक्यू. अर्जुन तुमचं काय म्हणणं आहे? आज कारण खूप वेगवेगळे प्रॉडक्ट्स आहेत आणि इतके प्रॉडक्ट्स आणि इतक्या मार्केट्समध्ये मला इंटरेस्ट नाहीये, त्यामुळे मी हात मिळवू शकत नाहीये. पण सिनियर सिटीजनच्या मार्केटमध्ये खूप स्कोप आहे आणि तुम्ही रॉकस्टार आहात तर तुम्ही नक्की करू शकाल. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू टायटन्स. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. या. तर पाहत राहा आयडिया बाज.